इकडे लक्ष द्या. अप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि पहिला टॉपिक आहे व्हेइकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. व्हेइकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. अप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आजचा टॉपिक चॅप्टर रोटेशनल डायनामिक्स. याच्यातला टॉपिक व्हेइकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. हा पॉइंट आपण आजच्या लेक्चर मध्ये डिस्कशन करणार आहोत. तर या ठिकाणी अप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय टॉपिकचं नाव काय रे? अप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं मेन हेडिंग. बापू या ठिकाणी आणि त्याच्यातला जो कापू आहे त्या कापूचं नाव काय आहे? व्हेइकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. व्हेइकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल कर्व्ड सर्क्युलर, नॉट कर्व्ड, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक म्हणजे काय सर? असा ट्रॅक रे, गोल गोल, असा गोल गोल ट्रॅक. हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. हॉरिझॉन्टल म्हणजे काय? ज्या रोडच्या दोन्ही बाजू सारख्याच आहेत. हॉरिझॉन्टल. इकडली बाजू इकडली बाजू सारखीच आहे. आपल्या समोरचा रोड कसा आहे? हॉरिझॉन्टल आहे. पारडी मोड मध्ये जर बघितलं तर रोड कसा असते? असा. जिथं टर्न असते असा रोड असते. एक साईड त्याची वरी असते आणि एक जराशी खाली असते टर्न मध्ये. तर त्याला बँक्ड रोड म्हणते. तर बँक्ड सर्क्युलर रोड हॉरिझॉन्टल म्हणजे असा ट्रॅक आहे, कर्व आहे, पण हॉरिझॉन्टल आहे. रोड असाच आहे, रोड असा नाही. तर या ठिकाणी व्हेइकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. एक व्हेइकल अशा हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक वरून चाललं. व्हेइकल या ठिकाणी गाडी. व्हेइकल म्हणजे गाडी. गाडी कोणती गाडी? कोणती काढू? हा नाही ना रे, ते आता नवीन आली ना गाडी. थार. थार थार ही आपली थार वय. आपली म्हणजे सगळ्याची पब्लिक प्रॉपर्टी. या ठिकाणी माझे शब्द वापरला नाही ना, मी आपली वापरला. या ठिकाणी ही आपली थार आहे, लक्षात घ्या. ही आपली थार आहे. हे थार जेव्हा जाग्यावर उभी आहे तेव्हा याच्यावर दोन प्रकारचे फोर्सेस काम करत असते. थार जाग्यावर उभी आहे आणि उभ्या असणाऱ्या थारवर दोन प्रकारचे फोर्सेस काम करत असते. तर एक असते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, ते असते वेट mg. डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये वेट mg. वेट mg शिकला तू वेट 9व्या वर्गाला. वेट काय आहे? वेट एक प्रकारचा फोर्स आहे. वेटचा फॉर्म्युला काय आहे? mg. m म्हणजे काय? मास. मास इंटू जी म्हणजे काय? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे वेट. मग वेटची डेफिनेशन काय? गुणाकाराला फिजिक्स मध्ये काय वाचायचं? प्रोडक्ट. प्रोडक्ट. मग द प्रोडक्ट ऑफ मास अँड ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉल्ड ॲज वेट. द प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. कोणाचा गुणाकार? मास आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा. द प्रोडक्ट ऑफ मास अँड acceleration due to gravity. The product of mass and acceleration due to gravity is called as weight. रे बाबा वेट. 10वीच्या पहिल्याच पार्ट 1 मध्ये पहिल्याच चॅप्टर मध्ये मास आणि वेटचा फरक दिलेला आहे. दाखवू
दाखवायचं तर दाखवतो, दाखवायला लागायला काय या ठिकाणी. 10वी सायन्स कुठं आहे बघा, हे 10th सायन्स मध्ये सायन्स पार्ट 1 मध्ये हे पुस्तक. हे पुस्तकामध्ये 100 नंबर नाही पाहिजे आपणाला, आपणाला पाहिजे 10 नंबर. हे 10 नंबर हे चॅप्टर पहिला 10वीच्या पुस्तकाचा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये या ठिकाणी केपलरचे केपलरच्या लॉच्या नंतर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ, सेंट्रिपिटल फोर्सचा बी फॉर्म्युला 10वीला दिला. F इज इक्वल्स टू mv स्क्वेअर बाय आर. F इज इक्वल्स टू mv स्क्वेअर बाय आर, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन सेंट्रिपिटल फोर्स. तरी तुला सेंट्रिपिटल फोर्स मी शिकवला काल, त्याच्यानंतर पण आज तुला वेट दाखवू लागलो. या ठिकाणी वेट कुठं आहे वेट या ठिकाणी. अरे बापा एवढा काऊन लहान झाला रे तू. या ठिकाणी वेट हे बघ घापडिया, हे वेटचा फॉर्म्युला. वेट इक्वल्स टू W इक्वल्स टू F इज इक्वल्स टू mc. हे काय आहे, मास आणि वेट मधला डिफरन्स होता आणि वेटचा फॉर्म्युला 10वीला दिला होता. F इज इक्वल्स टू mg, W वेट इज इक्वल्स टू F इज इक्वल्स टू mg. चल 10वीच्या पुस्तकात तर तुला नेलं, बोर्डावर घेऊन जातो. या ठिकाणी बोर्डावर बघ, या ठिकाणी वेटचा फॉर्म्युला काय mg. m म्हणजे काय मास, g म्हणजे काय acceleration due to gravity. The product of mass and acceleration due to gravity is called as weight. माझं मास किती, माझं मास आहे बघ 60 किलो. माझं मास आहे 60 किलो. 60 किलोचा पैलवान हो मी. आणि समजा मी ज्या ठिकाणी उभा आहो तिथलं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे, तर त्या ठिकाणचं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मी ज्या ठिकाणी उभा आहो तिथलं. माझं मास किती आहे 60 किलो. माझं वेट किती, अरे पागला, आतापर्यंत तुला वेट आणि मास मधला फरकच कळाला नाही. तुला मास विचारलं, तुला वेट विचारलं की तू मासच सांगायला. वेट किती सर तुमचं 60 किलो. अरे पागल डोक्याच्या मास्तरा, 60 किलो तू मास वय, तू वेट म्हणजे तू मास गुणीला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तुझ्या मासला तुझ्या ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीनं मल्टिप्लाय केल्याच्या नंतर तू वेट भेटणार आहे. मग माझं वेट किती, तर माझं मास 60 किलो आणि माझं वेट आपलं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती, मी ज्या ठिकाणी उभा आहो तिथलं 9.8. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 8 सकम 48, 48 8 हात चालला 4 साईड 9 54, 54 आणि 4 58. पॉईंट एका डिजिटच्या नंतर 588. हे माझं मास आहे, आपलं वेट आहे. आणि वेटचं एसआय युनिट न्यूटन असते, न्यूटन, किलो नाही. मासचं एसआय युनिट किलो आहे. या ठिकाणी मास आणि वेट ह्या दोन गोष्टी वेगळ्या. आता लक्षात घ्या, आपल्या मासला आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणच्या ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीनं मल्टिप्लाय केल्याच्या नंतर वेट भेटत असते. मला जर कोण विचारलं तुमचं वेट किती, तर माझं वेट किती 588 न्यूटन आणि माझं मास किती तर 60 kg. वेटचा फॉर्म्युला काय, द प्रोडक्ट ऑफ मास अँड एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉल्ड ॲज वेट. मासचा सिम्बॉल m, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा सिम्बॉल g. चल या ठिकाणी इकडे जाऊ, आता आपण आपल्या इकडे जाऊ. या ठिकाणी वेट म्हणून मी खाली लिहिले mc. म्हणून या ठिकाणी गाडी वय माझी थार वय, थारवर जाग्यावर उभी आहे थार. जाग्यावर जेव्हा थार उभी आहे तेव्हा थारवर दोन प्रकारचे फोर्सेस त्या ठिकाणी काम करायले. एक आहे त्या थारचं वजन, वेट थारचं, त्याची डायरेक्शन कोणीकडे असेल, डाऊनवर्ड. अरे बाबा कोणाच्याही वेटची डायरेक्शन डाऊनवर्डच असते. तुला जरी इथून वरून 3ऱ्या मजल्यावरून खाली फेकलं तरी तुझ्या वेटची डायरेक्शन डाऊनवर्डच आहे. अपवर्ड डायरेक्शन असती तर तू वरी गेला असतास बापूला भेटायला. डायरेक्शन डाऊनवर्ड आहे, डायरेक्शन डाऊनवर्ड. वेटची डायरेक्शन हमेशा डाऊनवर्ड असते. शब्द न शब्द लक्षात ठेव, कारण हे डेरिव्हेशन साठी थेरी मध्ये लिहायची गोष्ट आहे. या ठिकाणी गाडी जाग्यावर उभी आहे थार, त्याच्यावर दोन फोर्सेस काम करतात. एक आहे वेट, त्याचे डायरेक्शन कोणीकडे डाऊनवर्ड. आणि दुसरा फोर्स कोणता आहे सांग बरं, दुसरा फोर्स कोणता, नॉर्मल रिॲक्शन. एन म्हणजे काय, नॉर्मल रिॲक्शन. याची डायरेक्शन कशी, परपेंडिक्युलर. त्या व्हेकलला काय, परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये, हे व्हेकलला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये. नॉर्मल रिॲक्शन हा फोर्स आहे.
त्याची डायरेक्शन कशी, परपेंडिक्युलर अपवर्ड, त्या व्हेकलला ते वरी उचलून धरायला. आणि mg वेट डाऊनवर्ड आहे, नॉर्मल रिॲक्शन अपवर्ड आहे. एखादं व्हेकल जर जागेवर उभं असेल तर त्याच्यावर हे दोन प्रकारचे फोर्सेस काम करत असते. तुझी गाडी जाग्यावर उभी आहे बाहेर, 4 व्हीलर 2 व्हीलर, त्याच्यावर दोन प्रकारचे फोर्सेस काम करतात. एक असते त्याचं वेट, त्याची डायरेक्शन असते डाऊनवर्ड, किती असते ते mg. दुसरं असते नॉर्मल रिॲक्शन, आणि नॉर्मल रिॲक्शन असते अपवर्ड. आणि हे दोन्ही फोर्सेस इक्वल असते तर गोष्ट लक्षात ठेव, जेवढी नॉर्मल रिॲक्शन तेवढंच वेट असते, जेवढं त्या व्हेकलचं वेट तेवढीच नॉर्मल रिॲक्शन असते. बघ, दोन्ही फोर्सेसचं जर बॅलन्स बिघडलं, वेट जर जास्त झालं, नॉर्मल रिॲक्शन कमी झाली तर काय होईल, गाडी फसल. अरे हे जास्त झालं आणि हे कमी झालं तर गाडी, हे तर खाली वळायला ना, गाडी तर फसल ना. फसली म्हणजे नॉर्मल रिॲक्शन वाला फोर्स कमी झाला, नॉर्मल रिॲक्शन कमी झाली आणि त्या व्हेकलचं वेट जास्त झालं आणि त्याच्यामुळे ते व्हेकल फसलं. आणि समजा वेट कमी झालं, नॉर्मल रिॲक्शन जर जास्त झाली तर हवा आली आणि खेळण्यातली गाडी उचलली गेली. तिथं नॉर्मल रिॲक्शन जास्त झाली आणि वेट काय झालं त्याचं, कमी झालं. नॉर्मल रिॲक्शन जर वाढली तर ते व्हेकल धडलकन उडून गेलं आणि वेट वाढलं तर फसलं. दोन्ही इक्वल असतील तर जाग्यावर आहे रोडवर. आणि हमेशा व्हेकलवर दोन प्रकारचे फोर्सेस काम करते. एक असते त्याचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शन, दुसरा असते नॉर्मल रिॲक्शन अपवर्ड डायरेक्शन मध्ये. आणि दोघं बी काय असते, इक्वल असते. दोघांचं बॅलन्सिंग बिघडलं तर काय होते ते 2 मिनिटापूर्वी मी सांगितलं. ही पहिली लाईन लक्षात ठेव की व्हेकल जेव्हा जाग्यावर उभं असते किंवा जाग्यावर उभा असते तेव्हा त्याच्यावर दोन प्रकारचे फोर्सेस काम करत असते. तर एक असते त्याचं वेट mg, त्याची डायरेक्शन असते डाऊनवर्ड, आणि दुसरं असते नॉर्मल रिॲक्शन n, त्याची डायरेक्शन असते अपवर्ड. आणि दोन्हीही काय असते, इक्वल असते, दोघांचे मॅग्निट्यूड इक्वल असते. इतकं समजलं का? आता व्हेकल मोशन मध्ये आलं, व्हेकल मोशन मध्ये आलं, रोडवरून असं व्हेकल समोर जाऊ लागलं. जेव्हा व्हेकल रोडवरून समोर जात असते तेव्हा त्या व्हेकलचे जे टायर असते, जेव्हा व्हेकल रोडवरून असं समोर जात असते तेव्हा त्या व्हेकलचे टायर काय होत असते, तर रोडच्या सरफेसवर घासत असते. व्हेकल जेव्हा मोशन मध्ये येते तेव्हा व्हेकलचे टायर हे रोडच्या सरफेसवर घासत असते. आणि त्यावेळेस तिसऱ्या फोर्सची एंट्री होते, व्हेकलवर तिसरा फोर्स ऍक्ट होते, लागणं चालू होते. दॅट इज द फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स कोणता फोर्स, फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स कशामुळे आला, व्हेकल चालू झालं, व्हेकलचे टायर रोडच्या सरफेसवर घासू लागले आणि त्याचं घर्षण, घर्षण म्हणजे कोणता फोर्स, फ्रिक्शनल फोर्स. कोणता फोर्स, फ्रिक्शनल फोर्स. आणि फ्रिक्शनल फोर्सचा सिम्बॉल असते Fs, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स या ठिकाणी, किंवा F म्हणा, फ्रिक्शनल फोर्स या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स. आता हे जे फ्रिक्शनल फोर्स असते, हा जो फ्रिक्शनल फोर्स असते ना, हा फ्रिक्शनल फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. डायरेक्टली प्रोपोर्शनल असते हा फ्रिक्शनल फोर्स. कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते माहित आहे का? नॉर्मल रिॲक्शनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते फ्रिक्शनल फोर्स. नॉर्मल रिॲक्शनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. आता या ठिकाणी, आणि हा जर प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकायचा असेल तुला, हा प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकायचा असेल तर या प्रोपोर्शनॅलिटीच्या जागेवर इक्वल्स टू आणि प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्यावं लागते. आणि ते काय असते, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इथं म्यू एस घेतला, हे जे एफ होता हे एफ ऍज इट इज ठेवला, आणि इकडे जे एन आहे तो एन सुद्धा ऍज इट इज आहे. फक्त प्रोपोर्शनॅलिटी हटवला, इक्वल्स टू आणि प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला. हे तुला 100 डेरिव्हेशन मध्ये समोर लागते, लक्षात ठेव. या साइनला कोणतं साइन म्हणते, तर या साइनला प्रोपोर्शनॅलिटी, प्रोपोर्शनॅलिटी म्हणतात, किंवा या साइनला अल्फा असं बी म्हणतात. मॅथ मध्ये 8व्या वर्गाला, मॅथ मध्ये 8व्या वर्गाला एक चॅप्टर होता, आता 8वीच्या पुस्तकात जात नाही, तुला इथंच सांगतो, पुस्तकात जाईपर्यंत सांगणं होते. तर या ठिकाणी 8व्या वर्गाला रेशो अँड प्रपोर्शन नावाचा एक चॅप्टर होता मॅथ मध्ये, आणि तिथं प्रोपोर्शनॅलिटीची कन्सेप्ट होती रेशो अँड प्रपोर्शन मध्ये. या सिम्बॉलला प्रोपोर्शनॅलिटी. पण या ठिकाणी असं लिहिलं मी, वाय या ठिकाणी घेतला प्रोपोर्शनॅलिटी, आणि या ठिकाणी काय घेतला, इथं एक्स घेतला. आता या ठिकाणी इथं याला भागाकारात काहीच नाही, म्हणजे 1 आहे, म्हणजे एक्स कुठं आहे,
न्यूमरेटर मध्ये आहे, अंशामध्ये. अंशाला इंग्लिशमध्ये न्यूमरेटर म्हणते येतं. आता या x ला भागाकारात काहीच नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे 1 कुठं आहे? डिनॉमिनेटर मध्ये आहे. डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणजे या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये आहे. डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणजे छेदामध्ये आहे. x कुठं आहे? अंशामध्ये आहे. 1 ला काही महत्व नाही. महत्वाची टर्म आहे इथली x. महत्वाची टर्म आहे x. आता या प्रपोर्शनॅलिटीला बघ, याला प्रपोर्शनॅलिटी म्हणतात. पण या ठिकाणी या प्रपोर्शनॅलिटीला डायरेक्टली प्रपोर्शनल असं वाचतात. या ठिकाणी या प्रपोर्शनॅलिटीला तू काय वाचशील? या ठिकाणी डायरेक्टली प्रपोर्शनल असं वाचशील. काहून? तर एक गोष्ट लक्षात ठेव, जर प्रपोर्शनॅलिटीच्या समोरची टर्म जर न्यूमरेटर मध्ये असेल, या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटीच्या समोरची टर्म प्रपोर्शनॅलिटीच्या समोरची टर्म जर न्यूमरेटर मध्ये असेल, तर त्यावेळेस प्रपोर्शनॅलिटीला डायरेक्टली प्रपोर्शनल असे वाचतात. जर प्रपोर्शनॅलिटीच्या समोरची टर्म जर न्यूमरेटर मध्ये असेल तर या प्रपोर्शनॅलिटीला काय वाचतात? या ठिकाणी डायरेक्टली प्रपोर्शनल असे वाचतात. आणि जर समजा प्रपोर्शनॅलिटीच्या समोरची टर्म डिनॉमिनेटर मध्ये असेल, असं जर या ठिकाणी केलेलं असेल, लक्ष द्या इकडं, y या ठिकाणी जे आहे प्रपोर्शनल, या ठिकाणी जे आहे तर 1/x. आता या ठिकाणी बघा, इथं जे x आहे, इकडे लक्ष दे गायकवाड, इकडे लक्ष दे, जे x आहे या ठिकाणी x कुठं आहे? तर या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये आहे. आणि 1 कुठं आहे? तर या ठिकाणी न्यूमरेटर मध्ये आहे. जी मेन टर्म आहे ती कुठं आहे? डिनॉमिनेटर मध्ये आहे. म्हणजे प्रपोर्शनॅलिटीच्या समोरची टर्म काय आहे? डिनॉमिनेटर मध्ये आहे. आणि प्रपोर्शनॅलिटीच्या समोरची टर्म जर डिनॉमिनेटर मध्ये असेल तर या प्रपोर्शनॅलिटीला इनव्हर्सली प्रपोर्शनल असे वाचतात. इनव्हर्सली प्रपोर्शनल असे वाचतात. आणि काय, जर प्रपोर्शनॅलिटीच्या समोरची टर्म डिनॉमिनेटर मध्ये असेल, जर प्रपोर्शनॅलिटीच्या समोरची टर्म डिनॉमिनेटर मध्ये असेल, मेन टर्म डिनॉमिनेटर मध्ये असेल, छेदामध्ये असेल, तर प्रपोर्शनॅलिटीला इनव्हर्सली प्रपोर्शनल असे वाचतात. लक्ष दे इकडं, लक्ष दे बाई इकडं, 8वीचा आहे माय, तू याच्यातच समोर परेशानी होते. जरा थांब की, तू या 8वीच्यात परेशान होतोस. तुला हे अजून आता सांगून बी समोर येणार नाही. डेरिव्हेशन मध्ये समोरचे 5 ते 6 डेरिव्हेशन लागणार आहे, म्हणून सांगायलो. समोरचे 5 ते 6 डेरिव्हेशन लागणार आहे. तू इथं जर क्लिअर नसेल तर ते काही समजणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी जर कधी काढून टाकायचं असेल तर त्याच्या जागेवर इक्वल्स टू घ्यावं लागत असते, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्यावं लागत असते. याला प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणत होतो आपण, 8व्या वर्गाचं शिकवायलो तुला. याला प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असं म्हणत असते. तर आणि समोरचं जे काही होतं हे 1/x ते जशाला तसं राहत असते. आणि या ठिकाणी जे आहे, इथं सुद्धा कुठेही प्रपोर्शनॅलिटी जर हटवायचं असेल तर त्या जागेवर इक्वल्स टू, कुठेही जर प्रपोर्शनॅलिटी हटवायचं असेल, कोण्याही ठिकाणी जर प्रपोर्शनॅलिटी हटवायचं असेल तर प्रपोर्शनॅलिटीच्या जागेवर इक्वल्स टू आणि प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटच घ्यावं लागते. मग हे कॉन्स्टंट काही बी घेऊ शकतो आपण, ए पासून झेड पर्यंत कोणतंही कॅरेक्टर घेऊ शकतो, कोणतं नाव घेऊ शकतो, एखादा सिम्बॉल घेऊ शकतो, किंवा स्वतःचं नाव तू तिथं लिहू शकतो. डॅशचं नाव लिहायचं तर डॅशचं नाव लिहू शकतो तो. या ठिकाणी जे आहे x, या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. प्रपोर्शनॅलिटी कधी बी हटवायचं असेल तर इक्वल्स टू आणि प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्यावं लागते. एवढं पक्क डोक्यात ठेव.
प्रपोर्शनॅलिटी जर कधी हटवायचं असेल तर इक्वल्स टू आणि प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्यावं लागते. आणि हे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणजे काय असते, कोणतंही कॅरेक्टर असते ते घेणाऱ्याच्या मनावर असते. प्रपोर्शनॅलिटी हटवायला काय घ्यायचं, मी इथं के घेतलं, एखाद्यानं बी घेतलं, सी घेतलं, डी घेतलं, काही बी घेऊ शकते, स्वतःचं नाव घेऊ शकते, डॅशचं नाव घेऊ शकते म्हणालो, इथं बी तेच केलं. आणि याला प्रपोर्शनॅलिटी म्हणते. प्रपोर्शनॅलिटीच्या समोरची टर्म जर न्यूमरेटर मध्ये असेल, अंशामध्ये असेल, प्रपोर्शनॅलिटीला डायरेक्टली प्रपोर्शनल वाचते. प्रपोर्शनॅलिटीच्या समोरची टर्म जर डिनॉमिनेटर मध्ये असेल, प्रपोर्शनॅलिटीला इन्व्हर्सली प्रपोर्शनल वाचते. या ठिकाणी इकडे ये, आता या ठिकाणी फोर्स कडे ये, आपल्या व्हेइकल कडे. आणि इथं मी हे प्रपोर्शनॅलिटी हटवण्यासाठी या ठिकाणी इक्वल्स टू घेतला आणि प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्यू एस घेतला. सर हे म्यू एस काय होय, तर म्यू एस इज द कोइफिशियंट ऑफ, कोइफिशियंट COEFFICIENT, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन होय, त्याला काय म्हणणार, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. म्यू एस काय होय, प्रपोर्शनॅलिटी हटवण्यासाठी घेतलेला कॉन्स्टंट होय, यालाच काय म्हणते तर या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि इथंच प्रपोर्शनॅलिटीचं कॉन्स्टंटचं नाव काय आहे, तर ह्यालाच काय म्हणतात, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. 10व्या वर्गाला F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 M2 आणि F इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू 1/d स्क्वेअर. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये दोन इक्वेशन कंबाईन केले. या ठिकाणी M1 M2 वरी लिहिलं, डी स्क्वेअर खाली लिहिलं. प्रपोर्शनॅलिटी हटवायचा होता, इक्वल्स टू आणि जी घेतलं. या ठिकाणी M1 घेतलं, M2 घेतलं, डिवायडेड बाय डी स्क्वेअर घेतलं. जी काय होता इथं, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट होता. जी काय होता इथं, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटच होय. प्रपोर्शनॅलिटी हटवण्यासाठी इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट घेतला होता इथं, हे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटच होई. पण या प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला आपण 10व्या वर्गाला काय म्हणत होतो, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. इथं या प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला आपण काय म्हणणार, तर इथं या प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला आपण म्हणणार काय म्हणणार, तर या ठिकाणी या प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणणार. काय काय लक्षात आलं, तू या आपल्याकडे काय होती, आपली अशी थार होती, आपल्याकडे काय होती, अशी थार होती, थार, अशी थार होती. आणि आपल्याला जायचं होतं भेटायला, भेटायला जायचं होतं, थार मध्ये भेटायला जायचं होतं, आमदाराला, MLA साहेबाला भेटायला जायचं होतं. अशी थार होती. आणि ही थार तू तयार होऊ लागला तेव्हा तू या घराच्या समोर उभी होती. आणि थार उभी बी होती जाग्यावर, तरी बी या थारवर काय होऊ लागले, दोन फोर्सेस काम करू लागले. एक फोर्स काय होता, एक फोर्स होता MG. MG म्हणजे काय, वेट. आणि याची डायरेक्शन कशी होती, याची डायरेक्शन वेटची डाऊनवर्ड होती. वेट काय होय, वेट हा एक फोर्स आहे. तुला विचारलं वेट काय आहे, तर तू सांगशील वेट हा एक फोर्स आहे. वेट काय आहे, द प्रोडक्ट ऑफ मास अँड एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मास आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा गुणाकार आहे वेट. वेट प्रोडक्ट आहे मास आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा. वेटची डायरेक्शन कशी असते, कोण विचारलं, तर वेटची डायरेक्शन ऑलवेज डाऊनवर्ड असते. त्याच वेळेस या व्हेइकलवर वरच्या डायरेक्शन मध्ये फोर्स ऍक्ट होऊ लागला. नॉर्मल रिॲक्शन काय आहे, नॉर्मल रिॲक्शन एक फोर्स आहे जो व्हेइकलवर वरच्या डायरेक्शनवर ऍक्ट व्हायला. दुसरं काय सांगितलं मी तुला, की व्हेइकलवर ऍक्ट होणारी नॉर्मल रिॲक्शन आणि त्या व्हेइकलचं वेट हे दोघं बी काय असते तर इक्वल असते. तर बॅलन्स्ड कंडिशन मध्ये, म्हणजे व्हेइकल रोडवर असेल तेव्हा जास्त झालं तर उडणार, हे जास्त झालं तर फसणार. दोघं इक्वल, आता बॅलन्स आहे, व्हेइकल रोडवर आहे, बॅलन्स्ड कंडिशन मध्ये N इज इक्वल्स टू MG राहणार. मग तुला काय झालं, आपल्याला भेटायला जायचं होतं. भेटायला जायचं असल्यामुळं आपण या गाडीमध्ये बसलो. गुलाबो रोड बनवला भेटायला जाण्यासाठी. या गाडीमध्ये बसलो, गाडी चालू केली, गाडी चालू केली, गाडी समोर जाऊ लागली.
गाडीचा टायर रोडच्या सरफेसवर घासू लागला आणि आता या गाडीवर तिसरा फोर्स ऍक्ट होऊ लागला आणि तो फोर्स कोणता होय? फ्रिक्शनल फोर्स होय. व्हेकलवर ऍक्ट होणारा जो काही फ्रिक्शनल फोर्स आहे ते कशामुळे व्हेकलवर ऍक्ट होतो? एखादं व्हेकल जर समजा मोशन मध्ये आलं तर व्हेकलचे टायर रोडच्या सरफेसवर घासत असते आणि त्याच्यामुळे व्हेकलवर एक फोर्स ऍक्ट होत असतो, फ्रिक्शनल फोर्स. सर फ्रिक्शनल फोर्स नेमकं या व्हेकलला काय करते? हे फ्रिक्शनल फोर्स या व्हेकलला पाठीमागे वळते. मोशनच्या अपोजिट त्याची डायरेक्शन असते. ते व्हेकल समोर चाललं तर फ्रिक्शनल फोर्स त्याला पाठीमागे वळला. गाडी जोरात स्पीड न होती, समोर हॉर्न आलं, ब्रेक मारला, टायर घासले, फ्रिक्शनल फोर्स तयार झाला. फ्रिक्शनल फोर्सनं व्हेकलला जागेवर असं पाठीमागे वळलं, गाडी जागेवर थांबली. फ्रिक्शनल फोर्स कशामुळे येते? टायर आणि रोडचा सरफेस याच्या घर्षणामुळे फ्रिक्शनल फोर्स येते. आणि व्हेकलवर ऍक्ट होणारा फ्रिक्शनल फोर्स किती असते? कोण सांगते? एखाद्या व्हेकलवर ऍक्ट होणारा फ्रिक्शनल फोर्स किती असते? अरे व्हेकलवर ऍक्ट होणारा फ्रिक्शनल फोर्स किती असते? अरे व्हेकलवर ऍक्ट होणारा फ्रिक्शनल फोर्स, व्हेकलवर ऍक्ट होणारा जो फ्रिक्शनल फोर्स असते ते डायरेक्टली प्रपोर्शनल असते. कोणाला? नॉर्मल रिॲक्शनला. जितकं त्या व्हेकलवर ऍक्ट होणारं नॉर्मल रिॲक्शन जास्त असेल तितकं त्याच्यावर ऍक्ट होणारा फ्रिक्शनल फोर्स सुद्धा जास्त असते. नॉर्मल रिॲक्शन कमी असेल फ्रिक्शनल फोर्स कमी असते. मी तुला आत्ताच काय सांगितलं? फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन. कारण एन कोणाचा सिम्बॉल होय? तर एन होय नॉर्मल रिॲक्शनचा सिम्बॉल. एन काय होय? नॉर्मल रिॲक्शनचा सिम्बॉल. आणि एफ काय होय? एफ आहे या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स. आणि याला काय वाचशील तू? डायरेक्टली प्रोपोर्शनल वाचशील. कशामुळं? कारण या ठिकाणी याला डिनॉमिनेटर मध्ये काहीच नाही, म्हणजे 1 आहे. म्हणजे मेन टर्म कुठं आहे? न्यूमरेटर मध्ये आहे. आणि तुला जर विचारलं की एखाद्या व्हेकलवर ऍक्ट होणारा फ्रिक्शनल फोर्स काय असते, तू सांगशील की व्हेकलवर ऍक्ट होणारा फ्रिक्शनल फोर्स हा नॉर्मल रिॲक्शनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. The frictional force acting on the vehicle is directly proportional to the normal reaction. Directly proportional म्हणजे नॉर्मल रिॲक्शन जास्त असेल तर त्याच्यावर ऍक्ट होणारा स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स जास्त असेल, नॉर्मल रिॲक्शन कमी असेल तर फ्रिक्शनल फोर्स सुद्धा काय असेल त्याच्यावर काम करणारा त्यावेळेस कमी असेल. आणि मग तुला मी सांगितलं की बाबा हे प्रपोर्शनॅलिटी जर कधी काढून टाकायचं असेल तर प्रपोर्शनॅलिटीच्या जागेवर इक्वल्स टू आणि प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्यावं लागते. आणि हे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काही घेऊ शकतो. इथं काय घेतलेलं आहे बुक मध्ये? म्यू एस घेतलेला आहे. हा एन जो आहे हा एन ऍज इट इज लिहिलेला आहे. आणि या ठिकाणी हा एफ जो आहे हा ऍज इट इज लिहिलेला आहे. तुला विचारलं म्यू एस काय आहे तर तू काय सांगशील? म्यू एस हा या ठिकाणी जे आहे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. म्यू एस हा या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. यालाच काय म्हणते तर कोइफिशियंट. कोइफिशियंट COEFFICIENT कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शन लक्षात घे. फ्रिक्शनल फोर्स नॉर्मल रिॲक्शनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय? त्या फ्रिक्शनल फोर्स कशामुळे होते? द फ्रिक्शन बिटवीन द टायर ऑफ द व्हेकल. द फ्रिक्शन बिटवीन द टायर ऑफ द व्हेकल अँड सरफेस ऑफ द रोड. रोडचा सरफेस आणि व्हेकलचे टायर एकमेकावर घासल्यामुळं त्या ठिकाणी काय येत असते? फ्रिक्शनल फोर्स येत असते. या ठिकाणी जे आहे फ्रिक्शनल फोर्स लक्षात घे. अजून 5 मिनिटं बाकी आहेत. फ्रिक्शनल फोर्स 1:30 चालू झालेला आहे. 1:30 वाजता लेक्चर चालू झालेला आहे. आता किती झाले बघ? अजून 1 तास बी झाला नाही. या ठिकाणी बघ फ्रिक्शनल फोर्स लक्षात घ्या. फ्रिक्शनल फोर्स येते कोठवर? ड्यू टू द फ्रिक्शनल फोर्स कोणाच्या मध्ये असते? कशामुळे येते? तर या ठिकाणी बिटवीन द कोणाकोणामध्ये असते फ्रिक्शनल फोर्स? बिटवीन द टायर. टायर कोणाचे? बापूचे का आपल्या? बिटवीन द टायर ऑफ व्हेकल अँड सरफेस ऑफ रोड. सरफेस ऑफ रोड.
व्हेकलचे टायर आणि रोडचा सरफेस याच्यामध्ये काय असते? फ्रिक्शनल फोर्स असते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन काय असते? लक्ष दे रे बाबा, फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन काय असते? फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन व्हेकलच्या मोशनच्या डायरेक्शनच्या अपोजिट असते. व्हेकल समोर चाललं तर फ्रिक्शनल फोर्स पाठीमागे असेल. तर या ठिकाणी अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ व्हेकल, अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ व्हेकलच्या मोशनच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये फ्रिक्शनल फोर्स काम करत असते. म्हणजे गाडी जर समोर चालली, या ठिकाणी बिना स्टेरिंगचीच होती, आता स्टेरिंग लावली, या ठिकाणी खुर्ची काढली. हे कोण होय की बसला थारचा मालक? मी नो आपली म्हणलो मी, आज मी नाही घेणे ना गाडी. या ठिकाणी ही गाडी चालली तेव्हा स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स, गाडीची जर मोशन या डायरेक्शन मध्ये असेल तर स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स या गाडीवर जे ऍक्ट व्हायला ते याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये इकडे स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन असेल. दुसरी गोष्ट लक्षात घे. तिसरी गोष्ट, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स जे असते, लक्षात घ्या, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स जे असते ते काय असते? डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते? त्या व्हेकलवरच्या नॉर्मल रिॲक्शनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. प्रोपोर्शनॅलिटी जर काढायचं असेल तर इक्वल्स टू आणि प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट या ठिकाणी आपण म्यू एस घेत असतो. त्याच्यानंतर हे एफ जशाला तसा, त्याच्यानंतर एन जशाला तसा. पण एन ची किंमत काय आहे? एफ इज इक्वल्स टू म्यू एस. एनच्या जागेवर एन ची किंमत टाक. एन ची किंमत काय? एम जी आहे ना. एन कोणाच्या इक्वल असते रे? व्हेकलवरचा. एन एम जी च्या इक्वल असते. अरे हे व्हेकल आहे तर याच्यावरचा नॉर्मल रिॲक्शन आणि हे एम जी दोघं इक्वल असते. तर मग एन इज इक्वल टू एम जी. मग एनच्या जागेवर काय टाकलं? एम जी टाकलं. मग स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सचा हे एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला? एफ इज इक्वल टू म्यू एस एन. दुसरा फॉर्म्युला काय? एफ इज इक्वल टू म्यू एस एम जी. याच्या पहिलेचा पॉइंट काल कोणता शिकलो? याच्या पहिलेचा पॉइंट काल कोणता शिकलो? काल आपण शिकलो सेंट्रिपिटल फोर्स. या ठिकाणी काल आपण शिकलो सेंट्रिपिटल फोर्स. या ठिकाणी हा पार्टिकल आहे. कोणता पार्टिकल होय? अदाडा पार्टिकल. याचं मास काय आहे? एम आहे. कोणत्या व्हेलॉसिटीनं चालला? व्ही व्हेलॉसिटीनं चालला. तर या ठिकाणी जे आहे पण सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला कोणत्या पार्टिकल वरचा? भदाड्या पार्टिकल वरचा. काय असते ते? एम व्ही स्क्वेअर बाय आर. एम व्ही स्क्वेअर बाय आर हा काय आहे? सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. एम का वय? मास वय व्हेकलचा. आर काय वय? सर्कलच्या सेंटर पासूनच डिस्टन्स वय. व्ही काय वय? त्याची व्हेलॉसिटी वय. पुस्तकाकडे ये जरासा 12वीच्या घापड्या. आपला टॉपिक कोणता चालू झाला होता? व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. बघ इकडं लक्ष दे. इकडं लक्ष दे. फोर्सेस ऍक्टिंग ऑन द कार. लक्ष दे. फोर्सेस ऍक्टिंग ऑन द कार. टॉपिक कोणता चालू आहे? व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. या ठिकाणी बघ याच्यामध्ये काय आहे? इथं कुठं गेली ती लाईन? फोर्सेस ऍक्टिंग ऑन कार. कारवर किती प्रकारचे फोर्स ऍक्ट होते? 2. पहिला कोणता? वेट एम जी. त्याची डायरेक्शन काय? व्हर्टिकली डाऊनवर्ड. दुसरा कोणता फोर्स? नॉर्मल रिॲक्शन. कसा? व्हर्टिकली अपवर्ड. आणि दॅट बॅलन्सेस वेट एम जी. नॉर्मल रिॲक्शन काय करत असते? वेटला बॅलन्स करत असते. नॉर्मल रिॲक्शन काय करते? वेटला बॅलन्स करते, वरी उचलून धरते. आणि वेट काय करते? नॉर्मल रिॲक्शनला बॅलन्स करते. म्हणून गाडी जाग्यावर या ठिकाणी राहते. हे इकडं बघ, हे काय म्हणायलं? या ठिकाणी अपवर्ड द वेट एम जी अँड या ठिकाणी हे. आता बघ हे इथं सांगितलं फ्रिक्शनल फोर्स. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफएस कोणाच्या मध्ये असते? हा स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द रोड अँड टायर. रोड आणि टायरच्या मध्ये असते. दिस इज स्टॅटिक फ्रिक्शन बिकॉज इट प्रिव्हेंट द व्हेकल फ्रॉम द आउटवर्ड स्लिपिंग. ते स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स असते म्हणून तर टर्न मध्ये तुझी गाडी टर्न होते. तुझ्या जर स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स कमी झाला पण तुझ्या गाडीची स्पीड जर जास्त झाली, तू टर्न मध्ये असा टर्न न होता त्या भावाच्या क्षेत्रामध्ये घुसतोस. तर या ठिकाणी छाताळात तुझ्या घुसते ते स्टिअरिंग.
होता आणि गेला. या ठिकाणी मरायला जोरानं चालू लागला का, हे बघ हे व्हेइकल, इकडं लक्ष दे, हे आपली का वय कार वय, कारवर वरी नॉर्मल रिॲक्शन, खाली तिचं वेट mg, कोणता फोर्स ऍक्ट व्हायला, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. त्याच्यानंतर हे काय होय, ती थार अशी गोल गोल सर्कल मध्ये फिरायली, तिचं सेंटर, हे सेंटर, सेंटर पासूनच डिस्टन्स वय. मग तुला कोणता mg इक्वल्स टू n, मी तुला सांगितलं वेट आणि नॉर्मल रिॲक्शन इक्वल असते. मग या ठिकाणी इथं दुसरं काय लागते म्हणून इथं बघ, हे mg इज इक्वल्स टू n. त्याच्यानंतर खाली काय सांगितलं बघ, हे फॉर्म्युला Fs max इज इक्वल टू म्यू एस इंटू n. म्यू एस काय होय, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, कोणाच्या मधलं, बिटवीन द रोड अँड टायर, कोणाचे, आपल्या बापूचे नाही, व्हेइकलचे. असा हे पॉइंट होय, असा हे फॉर्म्युला येणारा, या डेरिवेशन साठी लागणारे फॉर्म्युले तुला फक्त मी सांगितले, डेरिवेशन सांगितलं नाही. या ठिकाणी सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला कुठं गेला, हे बघ. इथं सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला आला काय, mv स्क्वेअर बाय आर, हे mr ओमेगा स्क्वेअर किंवा mv स्क्वेअर बाय आर. कोणाचा फॉर्म्युला आहे हा, mv स्क्वेअर बाय आर, सेंट्रीपिटल फोर्सचा. कधी शिकवला, कालच शिकवला. कसा शिकवला, असा शिकवला. तुला सांगितलं या ठिकाणी काय वय, या ठिकाणी हे सेंटर वय, हे भदाडा पार्टिकल वय, मास m आहे, वेलॉसिटी v आहे. त्या भदाड्यावर ऍक्ट होणारा सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय, त्या भदाड्याचं मास गुणिला त्याच्या व्हेलॉसिटीचा स्क्वेअर डिवायडेड बाय आर. एवढंच तुला माहित असून चालत नाही. तुला मी v चा फॉर्म्युला दिला होता. लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटी इंटू रेडियस, हे v चा फॉर्म्युला. मग याचा जर वर्ग केला इकडल्या बाजूच्याचा, तर याचा बी काय करावं लागते, वर्ग करावं लागते. ही जर किंमत v स्क्वेअरच्या जागेवर टाकली, ही जर किंमत v स्क्वेअरच्या जागेवर टाकली, तर सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय तयार होते, या ठिकाणी बघ, हे m लाल्या जशाला तसा, आर बी लालू जशाला तसा, आणि मग हे टाकला बालू तिथं v स्क्वेअरच्या जागेवर, या v स्क्वेअरची, हे v स्क्वेअरच्या जागेवर v स्क्वेअरची किंमत टाक. काय v स्क्वेअरची किंमत, v स्क्वेअरची किंमत आहे ओमेगा स्क्वेअर आर स्क्वेअर. हे आर कटला आणि आर स्क्वेअर मधला एक आर कटला, आणि सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आला, या ठिकाणी m आणि याच्या आर स्क्वेअर मधला एक आर आणि ओमेगा स्क्वेअर. इकडे लक्ष दे, सेंट्रीपिटल फोर्सचा एक फॉर्म्युला हे आहे, सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर, आणि दुसरा सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय आर. हा सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला लिनियर व्हेलॉसिटीच्या फॉर्म मधला आहे, लिनियर व्हेलॉसिटीच्या फॉर्म मधला आहे, कारण v हा लिनियर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल आहे. आणि हा सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला कोणाच्या फॉर्म मधला आहे, तर हा सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटीच्या फॉर्म मधला आहे. हा सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला अँग्युलर व्हेलॉसिटीच्या फॉर्म मधला आहे. या ठिकाणी लिनियर व्हेलॉसिटीच्या फॉर्म मधला फॉर्म्युला सेंट्रीपिटल फोर्सचा mv स्क्वेअर बाय आर, अँग्युलर व्हेलॉसिटीच्या फॉर्म मधला सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला mr ओमेगा स्क्वेअर. हे इथं लिहिलं सेंट्रीपिटल फोर्स mr ओमेगा स्क्वेअर mv स्क्वेअर बाय आर. हे सेंट्रीपिटल फोर्सचे फॉर्म्युले होते, हे कालच तुला शिकवले होते. आज तुला विचारले असते ना, तर मग तू किती शहाणा असते कळालं असते. तुला विचारले असते हे दोन्ही फॉर्म्युले सांग, आणि ते तुला आले नसते की तुला कळालं असतं तू किती शहाणास, आणि मला बी कळालं असतं तू किती शहाणास. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण हे डेरिवेशन या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. आज आपण या ठिकाणी या पॉइंट बद्दल लागणाऱ्या सगळं जे काही बेसिक आहे, या ठिकाणी mg इज इक्वल्स टू n, एखादं व्हेइकल जागेवर उभा असेल तर त्याच्यावर हे दोन प्रकारचे फोर्स काम करतात. वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड, नॉर्मल रिॲक्शन व्हर्टिकली अपवर्ड. त्याच्यानंतर बॅलन्स कंडिशनला काय असते, ते दोघं इक्वल असते. स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स बिटवीन रोड आणि टायर मध्ये असते. या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकलं. आणि हे स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सच काय करते, स्लिपिंग अँड स्किडिंग. स्लिप झाला, घासत गेला, कातडेच्या निघून गेले, आणि या ठिकाणी स्किड झाला म्हणजे पलटी झाला. या ठिकाणी थांबतो. टाटा, बाय बाय बापू.